वेलकम बॅक गाईज. आम्ही आलो आहोत आता परत एका नवीन ॲडव्हेंचरसाठी. मुंबईमध्ये ॲडव्हेंचर करायचे तर आम्ही काय करतो आहे मातोश्रीचा वाढदिवस आणि आमची बर्थडे गर्लच लेट आहे. आणि ऑर्गनायझरचं जे दुःख असतं ते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर कळत असेल की लवकर सगळे येत आहेत, पण तो ज्याच्यासाठी सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे तोच अजून आला नाहीये. त्याचीच वाट बघतो आम्ही. आल्यानंतर खूप ओरडा खाणार आहे ती, साध्या भाषेत जर म्हणायचं झालं तर. आता आलो आम्ही, तुम्ही लोकेशन तुम्ही कळू शकता, गेट ऑफ इंडियाच्या इथे आहोत. हळूहळू रिव्हील होईल की आम्ही काय काय आज दिवसभरात करणार आहोत. बाकीचे मेंबर्स आमचे केक रेडी आहे, बर्थडे गर्लच नाही आहे, टांग देते बर्थडे गर्ल आम्हाला. सो काही बघूया आता, थोडं थोडं करून आपण डिसाईड करू. चलो. लेट लतीफ बघा आमचे, लेट लतीफ. चल गा बस गा बस, लेट आधा घंटा हो गया, लेट आधा घंटा. त्यांची वेगळी बोट आहे. मम्मी काय दिलंच काय का तिला? काय काय मारून आलात तुम्ही? त्या बसलेल्या दोघी म्हणून परफ्यूम मारून आलाय. सो हॅलो गाईज, अशा प्रकारे झालेला आहे बर्थडे. गाईज आमची बेवडी काहीतरी बोलते काय? अभी मैं दे रही हूँ मेरी गर्लफ्रेंड को बुके, इसके अंदर चॉकलेट है, बाद में ये हमें खाने वाले. ओके, आ जाओ खाने के लिए. बर्थडे गर्ल है, बुढ़ी हो गई. तू बैठ ना केओस आमची फॅमिली. बडा लवकर हा सेट नाही, फक्त डायरेक्ट फक्त पकडायचं, काय नाही करायचं. बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल मेरी है यार. हैप्पी बर्थडे. हजारों साल ये मेरी है यार. कट हैप्पी बर्थडे टू यू मम्मा, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सविता, हैप्पी बर्थडे टू यू. कट कर. Say bye to the boat. अशा छोट्या छोट्या बोट्स आहेत ज्या घेऊन जातात इकडनं. ॲक्च्युअलमध्ये हा ड्रॉप पॉईंट आहे आणि जर त्या लोकेशनला आम्ही इकडनं गेलो होतो तिकडनं आपल्याला पिकअप करतात. गेट नंबर 5 आणि गेट नंबर 5 ही लोकेशन आहे, तिकडनं ते लोक पिकअप करतात आपल्याला. असे छोट्या छोट्या बोट्सने ते मेन बोटला घेऊन जातात आणि मेन बोट्स एकदम पुढे उभे असतात त्या साईडला. इथे फोटो काढायला आपला हा ताजमहल गेट वे. थोडं आपण इकडनं फिरत घेऊन गेलो पाण्यातून, तरी तुला वाटलं होतं की आपण बोटीवरती जातोय करून? वाटलं होतं तुला? थोडंफार जाणवत, पण बजेट बोटीवर होईल असं वाटलं नव्हतं का? बोटमधून उतरल्यानंतर आम्ही मम्मीच्या आवडत्या प्लेसमध्ये, जिथे तिला आधीपासून जायचं होतं, दॅट इज नन अदर दॅन ताजमहल पॅलेस. तिकडे आम्ही शामियाना हॉटेलमध्ये डिनरसाठी गेलो होतो. तिकडे जाऊन ती खूप खूप खुश झाली होती. हा सरप्राईज तिला खूप आवडला होता.
आणि दॅट इज हर ड्रीम, वन ऑफ अ ड्रीम दॅट इज कम्प्लीट. बड्डेच्या दिवशी विकेंड असल्यामुळे आम्हाला तिकडे आलाकाड ऑप्शन हा अवेलेबल नव्हता. सो सॅटर्डे संडेमध्ये फक्त तिकडे बुफे ऑप्शन अवेलेबल असतो. सो आम्ही बुफे सिलेक्ट केला होता. बुफेमध्ये खूप सारे व्हेरिएशन्स आहेत, लाईक स्टार्टर, तंदूर, त्याच्यानंतर पास्ता, पिझ्झा, सलाडवालेही खूप सेक्शन्स होते, फ्रूट प्लॅटर्स होते, चाटवाला एक सेक्शन होतं. त्याच्यानंतर मॉकटेल्समध्येही तुम्हाला 2 ते 3 टाईप्स भेटतील. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत. मला खूप बरं वाटलं की माझ्या मुलाने एवढी मोठ्या ताज हॉटेलमध्ये मला पार्टी दिली आहे. एक्सपेक्ट केलं नव्हतं मी. खूप बरं वाटलं. आय एम हॅपी. आफ्टर डिनर आम्ही ताजमहल पॅलेस एक्सप्लोअर केला. गॅलरियामध्ये फिरलो, फोटोज वगैरे बघितले. तिकडे खूप सारे रेस्टॉरंट्स होते अजून आणि प्लस शॉप्स पण होते. सो त्याच्यानंतर द फेमस स्पॉट ऑफ ताजमहल पॅलेस, ग्रँड एंट्रन्स ऑफ ताज, तिकडे आम्ही काही फोटोज वगैरे काढले. आणि जी लोकेशन आहे शामियाना जायला, तर ह्याच गेटने एंट्री आहे. एंट्री आतमध्ये गेलं कसं लगेच राईट साईडलाच लॉबीमध्येच शामियानाची एंट्री आहे. तर मी सजेस्ट करीन की जर तुम्ही इव्हिनिंगच्या बुफेसाठी येतात, जो फक्त सॅटर्डे संडेच्या अकॉर्डिंग असतो, तर तेव्हा याल तर तुम्ही इव्हिनिंगला लवकर या, 6च्या आसपास लवकर या, किंवा कॉल करा त्यांना. ते आमच्या टायमाला कॉल करून बुकिंग होत होत्या, पण मी जेवढं पण लोकांकडून ऐकलं होतं त्याच्यामध्ये ते ऑन द स्पॉट, कारण का फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती आहे. तर तुम्हाला लवकर येऊन जर फिजिकली जाऊन जर बुक करता येत असेल तर तुम्ही नाव देऊन बुक करू शकता आणि किंवा कॉल करूनही बुक करू शकता. दोन्हीपैकी एक कुठलंही चेक करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये दोघांचाही नंबर टाकेन. प्लस आज जी आम्ही बोटिंग ॲक्टिव्हिटी केली त्याच्याबद्दल तुम्हाला मी इन डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो की कुठला कॉन्टॅक्ट पर्सन आहे, कसं त्याच्याशी काय करायचं. इवन त्याचे जे 2 ते 3 टाईप ज्या बोटीच्या आहेत त्या मी मेन्शन करतो त्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला कळतील. सो वी एक्झिटेड ताज हॉटेल. तर कसा होता एक्सपिरियन्स ताज हॉटेलमध्ये? एकदम छान. पहिल्यांदा स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न पूर्ण आलं. बर्थडे गर्ल तो इतना अच्छा कि हम लोग को समझ में भी अच्छा आया नहीं कि हम लोग को ऐसे आज जाने को मिलेगा ऐसा. पाणीपुरी. बर्थडे गर्ल तुम्हाला काय वाटलं? अरे इधर का पानी पूरी चुम्मेश्वरी बहुत मस्त था. लोग बोलते हैं कि उधर का चाय जाके पियो, लेकिन हम लोग ने पानी पूरी आनंद वाटलं. खूप छान वाटलं. पहिल्यांदा मी बाहेर पण मच्छीचं लय वास येतात. नाही खाना अच्छा था. हां. शॉर्ट खाणं चांगलं होतं, खाणं पण छान आहे. थोडंसं ओव्हररेटेड आहे असं सांगू शकता तुम्ही कम्पेअर टू कॉस्ट. आणि तो ॲपेटाईट असा आहे की नॉन इंडियन ॲपेटाईट आहे ॲक्च्युअलमध्ये. जे बाहेरचे माणसं आहेत त्याच्या अकॉर्डिंग त्या लोकांनी पूर्ण जेवण स्ट्रक्चर बनवलेलं आहे. काही आयटम्स आहेत जे फक्त आवडते, जसे स्वीट्स आणि जे पाणीपुरी आहे हेच आयटम तुम्हाला जास्तीत जास्त आवडते मोस्टली तरी. चाट आणि ते वाले आयटम, मोजितो वगैरे, सलाड वगैरे सेक्शन चांगलं आहे. पण जे इंडियन करीज आणि किंवा जे काही इंटरकॉन्टिनेंटल डिशेस आहेत त्या आपल्या टेस्ट बर्डसाठी नाही आहेत, इंडियन टेस्ट बर्डसाठी नाही आहेत, त्या फ्लेवरफुल नाही आहेत. तर ऑनेस्ट रिव्ह्यू ओव्हर हाईप्ड आहे, बट जाऊन या. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. आमच्या मम्मीचा 50वा बड्डे होता, कुठे गेला, वाढदिवस होता, म्हणून आम्ही घेऊन आलो तिला. पाणीपुरी ॲज युजल छान होती. बाकी सर्व गुळमट जेवण आहे, तर त्यांना सांगावं लागेल तुम्हाला की थोडं तिखट बनवा, मग ते बनवून देते. तर इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. बट फॉर इंडियन्स ओके ओनली, बट फॉर फॉरेनर्स ओके, यू कॅन ट्राय. की बाय.